नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेविका. माजी प्रवक्ता. ताई, पक्षाने तुमच्याकडे खुलासा मागितला होता. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तुम्ही वादग्रस्त विधान केलं असं पक्षाचं म्हणणं होतं आणि 7 दिवसात खुलासा द्या असं पत्र तुम्हाला नंतर आज तुम्ही खुलासा दिला, पण तुम्ही पक्षालाच खुलासा करण्याचं सांगितलंय की काय नेमकं विधान आहे, कुठल्या विधानावर काय खुलासा केलाय तुम्ही आज, पत्र काय लिहिलंय? एक लक्षात घ्या, मला पक्षाकडनं खुलासा पत्र मागवण्यात आलं. त्या पत्रामध्ये मला विचारणा करण्यात आली होती की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा यांच्याबाबत मी माध्यमांवर वक्तव्य केलं. त्या वक्तव्याबाबत तुम्ही खुलासा करावा आणि तुमच्यावर पक्षात शिस्तभंग का कारवाई करू नये असं विचारण्यात आलं. 7 दिवसाची मुदत देण्यात आली होती. कायद्यानुसार मी 7 दिवसाच्या आत कालच त्यांना कायदेशीर खुलासा पत्रचं उत्तर पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये कुठेही कोणतं वक्तव्य याचा संदर्भ नाही. 1 राज्य महिला आयोग संविधानिक पदाचा एक स्वतंत्र विभाग आहे आणि राज्यमंत्री पदाचा दर्जाचा ते राज्य महिला आयोग आहे. आणि पक्षाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल तर मी कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये. एवढंच की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्यामुळे ती जी काही विचारणा किंवा जी काही वक्तव्य सांगितलेली आहेत ती त्या पत्रामध्ये नमूद नाही. फलटणमध्ये जे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने जे काही वक्तव्य केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण माता भगिनींमध्ये जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. त्याच अनुषंगाने तोच राग, तोच असंतोष हा पक्षावर सुद्धा झाला, त्या पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळे. त्याच्यामध्ये मी बीडला जाऊन जेव्हा पीडिताच्या कुटुंबाशी माननीय अजितदादा जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या संवाद दिल्यानंतर आयोगाच्या मताशी सहमत नाही असं त्यांनी जे मत मांडलं किंवा त्यांनी जो त्यांच्याशी बोलले तेच मत मी पुढं सांगितलं. याच्या पलीकडे मी पक्षाची प्रवक्ता म्हणल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचं आदेश, त्यांच्या सूचना या मी लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं पहिलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मी कुठेही कुणालाही वाईट वक्तव्य केलेलं नाही असा खुलासा मी त्यांना कायदेशीर दिलेला आहे. दादांना तुम्ही भेटला सकाळी, तर काय नेमकं याच्यामध्ये चर्चा झालेली आहे? जे काही प्रवक्ते पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे त्याबाबत दादांना काय सांगितलं? दादांना याची कल्पना होती का? याची कल्पना माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांना नव्हती. जी काही पक्षामध्ये कार्यप्रणाली असते की बाबा नवीन प्रवक्त्यांची निवड होत असताना हे खरं आहे की त्याच्यामध्ये माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी, माझ्या सहकारी भगिनी वैशालीताई नागोडे आम्हाला स्थान देण्यात आलं नाही. याच संदर्भामध्ये आम्ही अजितदादांकडं हे सगळं का देण्यात आलं नाही आणि काय आमचं चुकलं याच्यासाठी दादांकडं दिलेलं आहे. काल मी जेव्हा पक्ष कार्यालयात भेटायला गेले 7 वाजता दादा तिथे नव्हते, परंतु मी तातडीने तिथनं निघून माननीय अजितदादांची माझी भेट झाली. मला ज्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या मी त्यांना सांगितल्या. त्यांनी मला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही सांगितलेल्या आहेत आणि आता माननीय अजितदादा याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पुढील कारवाई करतील. तुम्हाला पद का नाकारले याची विचारणा तुम्ही दादांना केली, दादांनी काय उत्तर दिलं? त्याचीच जे काही कारवाई आहे दादांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडं आत्ता माध्यमाच्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे. मी तुला जे काही हे याच्यामध्ये करायचं आहे ते तुला सांगतो. आता नेमकं काय झालंय, आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे नगरपालिका आणि नगर परिषदच्या अर्जाचा. ते अर्ज जर वेळ संपली तर उमेदवारांची व्हॅलिडिटीचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे ह्या 2 दिवस झाल्यानंतर अजितदादा त्याच्या बाबतीत काय करणार आहेत किंवा काय आहेत त्या गोष्टी आम्हाला सांगतील. 2 दिवसात अजितदादा कळवतो म्हणले? नाही, कळवतो म्हणले नाही, मी बघतो आणि मी करतो. काही गोष्टी आहेत की मी ते तुम्हाला
तुमच्यासमोर अंतर्गत पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकत, परंतु अजितदादांपर्यंत कानावर घातले की आमची काय चूक झाली की जेणेकरून आम्हाला फेर निवडमध्ये स्थान देण्यात आलं नाही, ही एवढी माझी मागणी, एवढं माझं म्हणणं मी दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आता पत्रात जे मेन्शन केले ना त्यात तुम्ही असं सांगितलं की कोणतं विधान आहे ज्यांच्यामुळे मी अपमान केला असं वाटतं. हो, त्याबाबत पण हा खुलासा होत नाही तरी पक्ष परत तुम्हाला विचारू शकतो ना याबाबत. नाही ते काय पक्ष विचारू शकतो, शेवटी कायद्याने विचारणार आहे ना. मी ज्या वक्तव्यावर तुम्ही मला खुलासा मागताय ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही, एवढाच विषय. त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका. त्या काळी ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही मागायच्या आहेत तेही मला मागताना कायदेशीर मागणार, मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही प्रवक्तेपदावर चांगलं काम करत होता, मात्र रुपाली चाकणकरांवर जी टीका केली त्याच्यामुळे तुमचं प्रवक्तेपद गेलंय? मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशालीताईवर जे काही करण्यात आत्ता आलेलं आहे त्याच्या घडामोडी 7 ते 8 महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या. आणि ठीक आहे, तो सगळा लेखाजोखा, त्या सगळ्या कुरगुड्या, त्याचे सगळे विथ पुराव्यासह मी अजितदादांसमोर ठेवील. 8 महिन्यापासून. तुम्हाला आता दुसऱ्या पक्षाकडनं पण ऑफर आल्यात. महानगरपालिका अगदी तोंडावर आहे निवडणुका. ठाकरे गटाकडून सुषमा अंधारेंनी तुम्हाला विचारणा केल्या, शिंदेकडनं विचारणा झाल्या. काय हे सगळं आहे आणि अजून कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाल्या का? तुमचा निर्णय काय? या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या राजकारणातल्या कुरगुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काही पक्ष, काही नेते हे खरंच चांगले आहेत. कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला, लोकप्रतिनिधीला, आज माझ्यासारख्या महिलेला, कार्यकर्ती भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, भाजप आहे. म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात, याचा मला प्रत्यय आला. परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही. मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे, माजी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आहे. त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही, ज्यांना आमचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही. विचारणा झालेली आहे. शिंदे सांगितलं ना, तिन्ही पक्ष सांगितले ना, 2 शिवसेना आणि भाजप. भाजपमधून कोणी ऑफर केली तुम्हाला? जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे. चाकणकर यांच्यावर बोलणं आता तुम्ही थांबवणार आहे? मी चाकणकरांवर बोलतच नव्हते. मी राज्य महिला आयोगाचा जो काही त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं होतं, जो महाराष्ट्राच्या जनतेचा रोष होता तो रोष बोलला होता. माझं चाकणकरांशी बांधाला बांध नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी निवडणुका लढवणारी कार्यकर्ता आहे, लढाई करून जिंकणारी कार्यकर्ता आहे. त्यामुळे चाकणकर हा विषय माझ्या राजकारणामध्ये कधीच नव्हता. जे काही माझी पक्षाशी वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी, आमच्यासाठी होती, कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती. तुमचा अजितदादांच्या भेटीनंतर चाकणकरांवरचा किंवा महिला आयोगावरचा रोष कमी झालाय का? कारण तुम्ही 2-3 दिवसापासून काही बोललेलं नाही. याच्यापूर्वी तुम्ही खूप सगळ्या टीका त्या सगळ्या वक्तव्यावर करत होता, मात्र अजून ती टीका बंद झालेली दिसते दादांच्या भेटीनंतर. 2 दिवस मी ही सगळी लढाई लढत असताना माझ्याच लोकांनी मला विचारलेलं की तुझ्याकडे संयमाची लढाई करण्याची हिंमत आहे का? म्हणून तो संयमाची लढाई सुद्धा मला जिंकण्याची हे असल्यामुळे 2 दिवस मी आपल्या अशी माध्यमाशी संवाद साधला नाही. परंतु आज सगळ्या ज्या काय घडामोडी आहेत ते बोलण्यासाठी मी तुमच्याशी आले आणि मी तुम्हाला तुमचे फोन उचलून सांगतच होते की मी तुमच्यासमोर बोलणार आहे. पण मी बोलत असताना मला पुराव्यानिशी जे खरं ते बोलायचंय, विनाकारण काहीतरी तयार करायचं, कोणतरी महिला आणायची, क्रिएट करायचं, कुठल्या तरी नेत्याकडनं कोणाला तरी फोन लावून आपल्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीची
कुरगुडी करायचं, हे मला गरजच नाही या गोष्टीची. काही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजून देखील तुम्ही ठाम आहात का? महाराष्ट्राची जनता ठाम असेल तर मी त्यांच्या सोबतच आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत हाताला हात धरून एक पाऊल त्यांच्या पुढे सोबत आहे. आजही मागणी आहे तुमची, राजीनामा द्यावा म्हणून आजही मागणी आहे. राजीनामा द्यावा. एक लक्षात घ्या, त्यांनी जे वक्तव्य केलं मी तेव्हाही सांगितलं की त्यांनी खरं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या काही बोलून गेल्या होत्या त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती. पीडिताच्या कुटुंबाच्या समाधानासाठी त्यांचं लेकरू गेले म्हणून त्यांनी ते नाही केलं. रुपाली पाटील 2 दिवस बोलली नाही म्हणून महाराष्ट्रातली आंदोलनं थांबलीत का त्यांच्या विरोधातली? तर नाही, ती आंदोलनं चालत. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्यासाठी आधीही उभी होते, आजही राहणार आहे आणि उद्याही आहे. तुम्ही आजच्या पत्रात नाही खुलासा केलाय का? पत्रात एक खुलासा केलाय की अजित पवारांना देखील पटलं नव्हतं. तुम्ही पीडित सगळा जो वाद सुरू झाला ना तो फलटण प्रकरणावरून सुरू झाला. माधवी खंडाळकरचा संबंध नाही. रुपाली चाकणकरांना फलटण मध्ये गेला, फलटण मधून जे वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही पीडित कुटुंबाला भेटला, तुम्ही अजितदादांना फोन लावला. तुम्ही आजच्या पत्रात असं सांगताय की अजितदादांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आहेत, रुपाली चाकणकर अजितदादाचं ऐकत नाहीत का मग? आता एक लक्षात घ्या, पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांचंच ऐकलं जातं. आता कोण ऐकत नाही का नाही हा माझा बघण्याचा विषयच नाही, परंतु त्या पीडिताच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या त्या दुःखात सोबत आहे आणि त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. हे जे काही संवाद होता हा माननीय अजितदादांनी खुद्द पीडिताशी साधला होता. तनिषा विसे प्रकरण आहे, त्याच्यानंतर वैष्णवी हगवणे प्रकरण, आता संपदा मुंडेंचं प्रकरण, या तीनही प्रकरण आणि अनेक महाराष्ट्रातले झालेले जे प्रकरण आहे त्या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा अख्ख्या महाराष्ट्रानं राजीनामा मागितला. त्यांना राजीनामा द्यायला लावला नाही. त्यांनी आतापर्यंत केलेल्या वक्तव्याचा खुलासा मागितला नाही. तुम्ही एक वक्तव्य त्यांच्या विरोधात केलं आणि तुम्हाला खुलासा मागितला. अजित पवार किंवा पक्ष 2 रुपालीपैकी एकीला न्याय देत आहे आणि एकीला असं हे ठेवतायत किंवा 2 पैकी कोणाला पाठिंबा देत आहे असं कोणाला वाटतंय? तुम्ही हा प्रश्न खरं प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना विचारायला पाहिजे. जे काही आयोगाच्या बाबतीत तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरण सांगताय, बिसेताईचं प्रकरण सांगताय, आपल्या डॉक्टर संपदाताईचं प्रकरण सांगतात, या बाबतीतल्या ज्या काही आयोगाच्या कामकाजीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या, चुका झालेल्या त्याच्या संदर्भातला जाब किंवा खुलासा हे मागणं काम माननीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांचं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर ते देऊ शकतात. पण तुमच्याकडे तुमचा राजीनामा किंवा तुम्हाला त्या प्रवक्ता पदावरून हटवणं असू दे किंवा स्टार प्रचारकांची देखील यादी त्यांच्यात रुपाली चाकणकरांचं नाव येणं, हे सगळं जरी असलं तरी एका रुपालीला पाठिंबा देत आहे आणि दुसऱ्या रुपालींना कुठेतरी पाठिंबा न दिल्यासारखं, तिच्यावर कारवाई केल्यासारखं दिसतंय, असं वाटतंय का? पक्ष किंवा माझं खच्चीकरण होणार नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगते की नाही मला प्रवक्त्यापदी फेर निवड दिली तरी मी निवडणुका लढणार आहे, जिंकणार आहे आणि माझं लोकप्रतिनिधित्व लोकांनी स्वीकारले, लोकांच्या प्रेमावर, त्यांच्या कामावर मी उभी आहे. त्याच्यामुळे पक्षाला किंवा प्रांत अध्यक्षांना कुणाला कौल द्यायचा आहे तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्यांना जास्त भाव दिला जातो आणि आपल्याला कमी लेखलं जातं? मला भाव पण खायची गरज नाही, काय नाही. कामानुसार मी माझा स्वाभिमानाची मान नेहमी उंच ठेवते. त्याच्यामुळे मी ते असला भाव आणि मी नाही लक्ष देत. गुन्हा दाखल करण्यात आलाय बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी. हा येस, तोही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी आधीच्या पक्षामध्ये काम करत असताना लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. हा तर माझ्या घरातल्यांचा विषय होता. आणि काय म्हणले तुम्ही? बेकायदेशीर जमावबंदी जे तुम्ही म्हणताय ते पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस स्टेशनमध्ये जो वाद मिटला गेला तो दुसऱ्या दिवशी PI यांनी दाखल कसा करून घेतला तर CP ला म्हणे वर्ण मला आलेला आहे, CP कडनं अर्ज केला आणि अर्धा तासात गुन्हा दाखल होतो. जर त्यांच्या कायदेशीर प्रोसिजर काय सांगते, जर त्यांच्याकडं अर्ज आला तर त्यांनी काल जे गुन्हे दाखल केले नव्हते त्या दोघही पार्टीला बोलवायचे होते आणि दोन्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे होते. परंतु पक्षातल्याच आमच्या नेत्याचा फोन गेल्यामुळे माझ्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा जाब विचारायला मी त्यांच्याकडे गेले. मलाही अटक करा म्हणून म्हणले. पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे, कुणीही येऊ शकतं दाद मागायला. दाद मागताना 1 जण येतो, 2 जण येतात का 100 जण घेऊन येतात. ते पोलीस स्टेशन त्याच्यासाठीच असतं.
तोही गुन्हा माझ्यावर जाणीव हेतू पुरस्पर दाखल करण्यात आलेला आहे. आमच्याच पक्षातल्या नेत्याचा फोन केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल. कोण आहे तो नेता? ते मी आता सगळा त्यांचे त्यावेळेस तुम्ही रुपाली चाकणकरांचं नाव घेत होता. त्याच्या म्हणजे तेच सांगते ना की पक्षातल्याच नेत्यांनी ज्यांनी फोन केलाय ते मी अजितदादांकडे सगळं पुराव्यानिशी ठेवलेलं आहे. तुम्ही येणारी महापालिका निवडणूक नाही येणारी महापालिका निवडणूक लढणार का आणि कुठल्या पक्षाकडनं लढणार? माझा जन्मच लढण्यासाठी झालेला आहे. त्याच्यामुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूक मी लढणार आहे. कसब्यामध्ये माझ्यासह पक्षाचे जास्त नगरसेवक कसे निवडून येणार याच्यासाठी आम्ही 3 वर्ष झालं काम करत आहोत. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा प्रभाग 25 असेल किंवा प्रभाग 26 असेल किंवा दोन्ही असेल, या दोन्ही म्हणजे मनपा निवडणूक लढण्यासाठी मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सज्ज आहेत. कोणत्या चिन्हावर लढणार ते? कोणत्या चिन्हावर? आज तरी मी अजितदादांची कार्यकर्त्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. आणि जर तुम्हाला काही शंका असेल किंवा मला शंका असेल असं वाटलं तर मी तुम्हाला बोलवून सांगेल ना. निवडणुकीच्या आधी सांगावंच लागेल ना. मी पुन्हा सांगते, माझा इतिहास किंवा आपला इतिहास हा लढणाऱ्यांचा आहे आणि मी कामातनं माझी रेष मोठी करत असते. त्याच्यामुळे कोणी चुकीचं वक्तव्य केलं किंवा अन्याय केला तर मी रुपाली पाटील ठोंबरे जी आधी होती ती त्याच पद्धतीने लढा देणारी आहे. कोणाकडं? हो, म्हणजे मी ऑलरेडी केलेली आहे. यापूर्वी तुम्ही रुपाली चाकणकरांबद्दल थेट नाव घेऊन बोलत होता, मात्र आता तुम्ही सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. राज्य महिला आयोग वेगळा आहे, चाकणकर तिथं अध्यक्ष आहेत आणि प्रदेश अध्यक्ष त्या आहेत. त्याच्यामुळे त्या दोन्ही कोलॅप्स करून जर कोणी कोंडीत पकडत असेल किंवा राजकीय कुरगुड्या जास्त प्रमाणात करत असेल तर आता ते जग जाहीर नाव तुम्हाला माहिती आहे म्हणल्यानंतर सतत मी घेण्यात काहीच अर्थ नाहीये. ठीक आहे, थँक्यू. कोण आहे? कोणीकडे अरे इतने बार हजार नाही, काही लोक इरिटेट करतात. कट जरी केलं ना